हॅलो गाईज, आज आहे संडे आणि आज आपण बनवूयात मस्तपैकी झणझणीत असं मटण. त्यासाठी मी इथे हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण छान स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतलेलं आहे. मटण वाफवण्यासाठी इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, मेथीची भाजी कट करून घेतलेली आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, तेजपत्ता आणि दालचिनी घेतलेली आहे. कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. आता त्यामध्ये थोडेसे जिरे घालूया, तेजपत्ता घालूया, दालचिनी, आलं लसूणची पेस्ट परतून घेऊ. आलं लसूण छान परतून झालं. आता त्यामध्ये कांदा घालूया. कांदा हलकासा परतून घेऊया. टोमॅटो घालूया, थोडीशी कोथिंबीर आणि मेथीची भाजी घालूया आणि भाजी ही छान परतून घेऊया. मेथीची भाजी छान परतून झाली. आता त्यामध्ये हळद घालू, थोडेसे मीठ घालूया. आता ह्यामध्ये आपण मटण घालूया. मटण छान मिक्स करून घेऊ. 5 मिनिटे आता हे असंच वाफेवर होऊ देऊ. 5 मिनिटं झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालूया. झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी इथे मी कांदा कट केलेला आहे. त्यामध्ये आलं आणि लसूण घालूया, जिरे घालूया. तर मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि ते असं छान भाजून घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. कोथिंबीर घालूया आणि आता छान हे ग्राइंड करून घेऊया. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. मटणही छान शिजलेलं आहे. अशा पद्धतीत जर तुम्ही मटण बॉईल केलेत ना, छान असं सूपही तुम्हाला मिळतं. भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ता छान तडतडला. आता त्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालूया. मसाला छान परतून घेऊया. मसाला छान असा परतून झालाय. त्यामध्ये क्रश करून थोडी कसुरी मेथी घालूया. आता त्यामध्ये लाल तिखट घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. धना पावडर घालूया, हळद घालू, परतून घेऊया. मसाले जळू नयेत म्हणून त्यासाठी थोडंसं पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालूया. मसाला छान आता थोडा वेळ शिजू देऊया. मसाला छान शिजला आहे. आता त्यामध्ये आपण दही घालूया. छान मिक्स करून घेऊया. मिनिटं छान शिजू देऊया. 2 मिनिटं झालेली आहे. त्यामध्ये आपण मटण घालूया. छान मिक्स करून घेऊया. हे ते सूप घालूया. तिला छान उकळी येऊ देऊया. उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये आपण एव्हरेस्टचा मसाला घालूया. कोथिंबीर घालूया. झाकण ठेवू आणि भाजी छान शिजू देऊया. भाजीला छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करू. 2-3 मिनिटे भाजी अशीच वाफेवरती ठेवूया. भाजी बघूया आपण. तयार आहे मस्त झणझणीत मटण. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर गरमागरम मटण आणि कुलचा या जेवायला.